राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर पंतप्रधान मोदी उत्तर देत असताना विरोधकांचा गोंधळ। मणिपूर प्रकरणी न्याय देण्याची मागणी, विरोधकांची घोषणाबाजी। विरोधकांच्या गोंधळामुळे मोदींना भाषण अर्धवट सोडून खाली बसावं लागलं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची विरोधी पक्षनेते राहुल गांधींना समज, तुम्हाला हे शोभत नाही असं म्हणत ओम बिर्ला यांची विरोधकांना शांत राहण्याची तंबी। प्रतिपक्ष के नेता ये शोभा नहीं देता, आपको पर्याप्त समय पर्याप्त अवसर दिया है, ये शोभा नहीं देता। आप सदन में डायरेक्शन दो। हिंदू हिंसक असतात असं म्हणणाऱ्यांवर कोणते संस्कार? हेच का तुमचं चरित्र? काही दिवसांपूर्वी तुम्ही हिंदूंमधल्या शक्तीची कल्पना मांडली होती, आता कोणत्या शक्तीच्या विनाशाबाबत तुम्ही बोलत आहात? नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना सवाल। ये है आपके संस्कार, ये है आपका चरित्र, ये है आपकी सोच, ये है आपकी नफरत इस देश के हिंदुओं के साथ। ये करने में लोकसभेतल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींचं नाव न घेता बालबुद्धी असा उल्लेख करत उडवली खिल्ली। बालक बुद्धि अपनी सीमाएं खो देती है तो सदन के अंदर बैठ करके आंखें मारते हैं, आंखें मारते। काल जे काही घडलं ते गांभीर्यानं घेतल्याशिवाय आम्ही संसदीय लोकशाहीचं रक्षण करू शकणार नाही। नरेंद्र मोदींची राहुल गांधींच्या भाषणावर टीका। सदन में शुरू हुई झूठ की परंपरा पर कठोर कार्रवाई करेंगे। काँग्रेस गेल्या 3 निवडणुकांमध्ये 100 जागाही जिंकू शकली नाही। त्यांनी आत्मचिंतन केलं असतं तर चांगलं, पण ते शीर्षासन करतायत। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। 3 बार कांग्रेस 100 का आंकड़ा पार नहीं कर पाई है। राष्ट्र प्रथम ही आमची भावना, देशामध्ये आवश्यक बदल करायचे होते, त्यात आम्ही सातत्य ठेवलंय। सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत। मोदींचं वक्तव्य। कल अग्निवीर को लेकर सदन में झूठ बोला गया, कल यहां भरपूर असत्य बोला गया। देवी देवतांच्या अवमानामुळे लोक दुखावले, हिंदू धर्माला बदनाम करण्याचा हा पूर्वनियोजित कट। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। आजची काँग्रेस ही परजीवी, काँग्रेस ज्यांच्या सोबत आघाडी करते त्यांच्यावरच डल्ला मारते। पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। काही लोकांची वेदना समजू शकतो, कारण वारंवार खोटं बोलूनही त्यांचा पराभव झाला। आम्हाला जनतेने देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे, ही बाब लोकशाही मानणाऱ्या देशासाठी महत्त्वाची। मोदींचा काँग्रेसला टोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।